हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री पाठारी. सन मराठीवर 6 जुलै पासून एक नवी कोरी मालिका सगळ्यांच्या भेटीला येत आहे आणि सौभाग्यवती वृंदा मोहन हे या मालिकेचं नाव आहे आणि माझ्या सोबत आहे वृंदा. सो सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कशी आहेस? एकदम छान. कशी वाटतेय? मस्त. आणि तुझा असा साधा सरळ सिंपल असा लुक आहे जो सगळ्यांनाच आवडेल, घराघरात पोहोचणारा लुक आहे. तर तुझ्या लुक बद्दल काय सांगशील आधी? मी स्वाती म्हणून ही वृंदा खूप वेगळी आहे. म्हणजे स्वाती अशी कधी दिसणार नाही तुम्हाला. त्यामुळे मला स्वतःला खूप वेगळं पण फील होतंय, की अरे मी जेव्हा आरशात बघते तेव्हा मला असं वाटतं ही स्वाती नाही, ही वृंदाच आहे. त्यामुळे मला प्रचंड आवडलेला आहे माझा लुक. सगळ्या टीमला त्यासाठी थँक्यू मला एवढं सुंदर गोड दाखवल्याबद्दल. सो हे माझ्यापेक्षा त्यांचं जास्त टीमचं जास्त क्रेडिट. सौभाग्यवती वृंदा मोहन सिरियलचं नावच आहे आणि ही जी सिरियल आहे ती एक पत्नी आहे ती तिच्या नवऱ्याला शोधण्यासाठी मुंबईला येते अशी स्टोरी. तर नेमकं आम्ही प्रोमो वगैरे तर पाहिलेले पण सिरियल काय अजून कळालेली नाही. नेमकं काय पाहायला मिळणार आहे? एवढं तर प्रोमो सगळ्यांनी बघितला, प्रोमो आवडल्यात. नक्की. प्रोमोत बघून एवढं तर कळतं की काहीतरी सस्पेन्स, काहीतरी गुढता, थ्रिलर, हॉरर असा फील आहे. टिपिकल सिरियल नाहीये. त्याच्या ओके. पलीकडे आता मी काहीच इन्फॉर्मेशन देणार नाही, नाहीतर तुम्ही सन मराठीवर बघणार काय? ओके. पण तरी पण म्हणजे शूट कसं होणार आहे? प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे की आता ही जी हॉरर आहे, सस्पेन्स आहे जसं तू सांगितलंय. पण एक्झॅक्टली सिरियल मध्ये काय पाहायला मिळणार आहे? मुद्दा ही पूर्ण स्टोरी ना एका सौभाग्यवतीची आहे, जिचा तिच्या प्रेमावर खूप जास्त विश्वास आहे. कारण सगळं जग सांगतंय की मोहन नाहीये, नाही. मोहन नाहीये आणि ती सगळ्यांना मागे ठेवून एकटीच निघाली तिच्या प्रवासाला मोहनला शोधायला. तो तिचा जो काही थरारक प्रवास आहे, मग त्यात दृढता आहे, त्यात सस्पेन्स आहे, त्यात काहीतरी खोल अ, अर्थ आहे त्याचा, की तिच्या प्रवासात जे कुठचे अडथळे येणार आहेत किंवा तिचा जो काही प्रवास असणार आहे ती म्हणजे आपली मालिका. मला आता ते बोलता बोलता आठवलं की आता जसं तू सांगितलं की ही जी सिरियल आहे ती गुढता हॉरर फिल्म त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये अडकणारी किंवा याच्यातून मार्ग काढत काढत पुढे जाणारी सिरियल आहे. पण मग जेव्हा मोहनचा शोध लागेल तेव्हा मालिकेचं काय होणार? तिथेच थांबणार आहे की पुढे अजून जाणार की शॉर्ट वाले आहे? हे तर तुम्ही खूप नंतरच बोलताय ना, की जेव्हा मोहन सापडेल मला. सापडेल आता की तुम्हाला मोहन पहिल्याच एपिसोडला सापडणार आहे, एका हा 100व्या का शेवटच्या 1000व्या एपिसोडला. हे तर मालिका बघितल्याशिवाय मला पण नाही कळणार. ओके. आतापर्यंत तू अनेक रोल केलेले आहेत छोट्या-मोठ्या आणि आज पहिली तुझी लीडची लीड सिरियल. सीरियल आहे. सो स्वातीचा वृंदापर्यंतचा प्रवास कसा होता? खरं सांगू, मी अजूनही शोधतेय. कारण आत्ताच शूट सुरू झालंय. खूप काळ झालेला नाही आणि मला वाटतं, की एखाद्या पात्रामध्ये घुसण्यासाठी ना खूप वेळ जातो अहो. त्या माणसाचा स्वभाव, तो कुठल्या सिच्युएशनला काय रिएक्ट करेल, तो कुठल्या सिच्युएशनला कसं डील करेल, हे सगळं स्वाती म्हणून माझं म्हणणं खूप वेगळं आहे आणि वृंदा म्हणून तिचं खूप वेगळं असू शकतं. सो स्वाती बाजूला राहून फक्त वृंदा कशी आहे, हा विचार वृंदापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागणार आहे आणि आता सध्या मी जरा शोधतेय वृंदाला, अजूनही शोधतेय. ओके. सन मराठीवर तुझी पहिली सीरियल येते. सन मराठीच्या कोणत्या सीरियल तुला आवडतात पाहायला? मी बाय द वे सनमध्ये आधी काम केलंय. मी कॉन्स्टेबल ओके. मध्ये काम केलंय. सो मी सनची ऑलरेडी मेंबर आहे. खूप लोकांना हे माहीत अच्छा. नाही बहुतेक. पण मी ऑलरेडी सनसोबत काम मग केलंय. संजय आता कोणती मालिका तू सध्या पाहतेस? मी सगळ्या ऑलमोस्ट मला आवडतात सगळ्या मालिका सनच्या. कारण सगळ्या खूप इंटरेस्टिंग आहेत. सगळ्यांच्या मालिकेचं स्टोरी खूप वेगवेगळी आहे. सो मला सत्ता मंजू आवडतात. मला धैर्य सावी आवडतात. मला सखा पांडुरंगाचे कास्ट सगळे आवडतात. सगळे उत्तम काम करतात. नवीन आपली योगिताची सिरियल ती मला खूप आवडते. सो अनोळखी मी तरी सगळ्या सोबत अनोळखी तरी तू सोबत आहे. मी सगळ्या सिरियल्स फॉलो करते रेग्युलर बघ. बघत जरी बघणं झालं नाही तरी मी फॉलो तर करते. सगळ्या सिरियल्स अपडेट असतात सगळ्या. ओके. आता जसं तू सांगितलंस, की सौभाग्यवती वृंदा मोहन त्याच्यामध्ये ती जी वृंदा आहे तिचं मोहनवर प्रचंड प्रेम आहे. खूप स्वाती म्हणून तू काय सांगशील? स्वाती म्हणून प्रेमाबद्दल काय स्वाती इन्स्पायर होती वृंदाला. कारण एवढं निस्वार्थी प्रेम, एवढं जीव झोकवून म्हणजे माहितीही नाही समोरचा माणूस जिवंत आहे की नाही आणि त्याच्यासाठी ते एवढी झटतीये. सो मला असं वाटतंय मी स्वाती खूप शिकतीये वृंदाकडून की कसं प्रेम करावं आणि निस्वार्थी प्रेम काय असतं. ओके. तुझ्या सीरियल साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि सो ऑल द मच. बेस्ट. थँक्यू सो मच.